हो जी 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 कालिका सोडा पृथ्वी बरी जी 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 जन्म जया राज करी गजपुरचे ते धवा हे पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण कुण्या हौसानं रचलं खंडोबाचं ठाणा या जेजुरी गडाला होत भंडाराचं सोनं ग भंडाराचं सोनं या जेजुरी गडाला होत भंडाराचं सोनं ग भंडाराचं सोनं या जेजुरी गडाला होत भंडाऱ्यात सोनं ग भंडाऱ्यात सोनं भंडाराचं सतपान दावलं पुराणात मलुखान नाव त्याचं लिहिलं पुराणात मलुखान नाव त्याचं लिहिलं पुराणात मलुखान नाव त्याचं लिहिलं पुराणात भंडाराचं सतपान दावलं पुराणात मलुखान नाव त्याचं लिहिलं पुराणात मलुखान नाव त्याचं लिहिलं पुराणात मलुखान नाव त्याचं लिहिलं पुराणात दर्शनाला येते सारे भक्त आवडीनं सत्वाचा खंडोबा महाराष्ट्राची दिशान या जेजुरी गडाला होत भंडाराचं सोनं ग भंडाराचं सोनं अरे वा या जेजुरी गडाला होत भंडाराचं सोनं ग भंडाराचं सोनं या जेजुरी गडाला होत भंडाऱ्यात सोनं ग भंडाऱ्यात सोनं या जेजुरी गडाला होत भंडाऱ्यात सोनं ग भंडाऱ्यात सोनं त्याच्या दारी नाचतात वाघ्या मुरळी त्याच्या दारी नाचतात वाघ्या मुरळी त्याच्या दारी नाचतात वाघ्या मुरळी खंडोबाची महिमा जगाच्या निराळी त्याच्या दारी नाचतात वाघ्या मुरळी त्याच्या दारी नाचतात वाघ्या मुरळी त्याच्या दारी नाचतात वाघ्या मुरळी घातती नाचती घाटी तिमडी वाजवून भंडारा मंडळाचे सारे मोठ्या आनंदानं या जेजुरी गडाला होत भंडाराचं सोनं ग भंडाराचं सोनं या जेजुरी गडाला होत भंडाराचं सोनं ग भंडाराचं सोनं या जेजुरी गडाला होत भंडाऱ्यात सोनं ग भंडाऱ्यात सोनं या जेजुरी गडाला होत भंडाऱ्यात सोनं ग भंडाऱ्यात सोनं पिवळा स्वर्ग पाहण्यासाठी जेजुरीला जावं सोमवतीच्या दिवशी तेथे आनंद लुटावं सोमवतीच्या दिवशी तेथे आनंद लुटावं सोमवतीच्या दिवशी तेथे आनंद लुटावं पिवळा स्वर्ग पाहण्यासाठी जेजुरीला जावं उमाजी नायकाची मूर्ती डोळ्यांनी बघावं उमाजी नायकाची मूर्ती डोळ्यांनी बघावं उमाजी नायकाची मूर्ती डोळ्यांनी बघावं गाठी नाचती घाटी तिमडी वाजवून भंडारा मंडळाचे सारे मोठ्या आनंदानं या जेजुरी गडाला होत भंडाराचं सोनं ग भंडाराचं सोनं या जेजुरी गडाला
सोनं ग भंडाऱ्याचं सोनं या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं ग भंडाऱ्याचं सोनं. ऐका, तेजस्विनी संभाजी पाटील कदम यांच्याकडून 51 रुपये आलेले आहेत. दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. तसेच रामकिशन विश्वनाथ पाटील जबडे यांच्याकडून 11 रुपये आलेले आहेत. दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. मानूच्या घराला गेला धनगर वाड्याला नवरदेव वाहुनी सजला, नवरदेव वाहुनी सजला. भानुबाईसाठी वेडावला खंडोबा जेजुरी सोडून आला. भानुबाईसाठी वेडावला खंडोबा जेजुरी सोडून आला. भानुबाईसाठी वेडावला मल्हारी जेजुरी सोडून आला. भानुबाईसाठी वेडावला खंडोबा जेजुरी सोडून आला. भानुबाईसाठी वेडावला खंडोबा जेजुरी सोडून आला. भानुबाईसाठी वेडावला खंडोबा जेजुरी सोडून आला. भानुबाईसाठी वेडावला मल्हारी जेजुरी सोडून आला. भानुबाईसाठी वेडावला खंडोबा जेजुरी सोडून आला. भंडार उधळती संभळून वाजती त्याचा महिमा वर्णू किती. त्याचा महिमा वर्णू किती. त्याचा महिमा वर्णू किती. भक्ती भक्ती नाही म्हणून तिच्या प्रेमात जीव गुंतला, तिच्या वचनात जीव गुंतला. भानुबाईसाठी वेडावला खंडोबा जेजुरी सोडून आला. भानुबाईसाठी वेडावला मल्हारी जेजुरी सोडून आला. भानुबाईसाठी वेडावला मल्हारी जेजुरी सोडून आला. भानुबाईसाठी वेडावला खंडोबा जेजुरी सोडून आला. वाहपतीचे प्रणाम जी 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 कथेचे प्रणाम. काय म्हणले स्वर्ग लोकाच्या ठिकाणी सभा कोणाची म्हणाव. म्हणले राजेंद्राची म्हणाव. या पाताळ भवनाच्या ठिकाणी सभा कोणाची. नारायणाची. तर मूर्त लोकाच्या ठिकाणी सभा कोणाची. आणि पांडवाची म्हणाव सख्या म्हणून. पांडवाचं राज्य कसं कसं. आगर मध्ये अर्णावती दिल्ली मध्ये हस्तिनापूर पुत्र होते त्या पंडूचे शिष्य गुरु धुर्णाचार्याचे. कृतयुग तर्तयुग द्वापार योग आणि कलियुग. कलियुग. पर आज पूर्वी कथा गोटावर चाली. चाच्या भगवण्यापाशी महाराज त्या दिवच्या जागरणात कथा टाकली होती तुम्ही. कुठे कथा पिपळा गावात कथा पिपळा गावात राजा भुजंग
राजा भुजंग राज करी तर घोडी रे याच्या पागा तर घोडी रे याच्या पागा पवन उठाचा काका तारा पवन उठाचा काका तारा अरे राजान रे राजान का मांडीला बा काय म्हणले पिंपळवती का नाम नगरी राजा भुजंग राज करी सजे राजा भुजंग कसा म्हणाव पुण्य प्रतापी म्हणाव पुणे प्रतापी कशाला म्हणतात आप काया दुखी पर काया सुखी असा पुण्य प्रतापी राजा म्हणाव स्वतःच्या कायाला दुःख द्यायचं पैसे देणार मंडळीला सुख द्यायचा पैसे देणार मंडळीला सुख द्यायचा असं का पैसे देणार हो आणि नाही देणार त्याच्यावर रोग आणायचा कोरोना रोगाचं नाव काढू नको नुसत्या बाया टुकू टुकू पाहायचं कोणी म्हणणं बाबा 50 रुपये घेतो काय म्हणून अंगाचा घाम झाला तरी देईनच कोणी नाही ते कोरोना रोग होऊन गेला मंडळी हा पण त्या कोरोनामध्ये एक लय मुद्दा मला सापडला बरं का कोणता हो मी माणूस तर्क लावणार लय मला शिक्षण नाही पण तर्खानच लय विचार करतो अनुभव एक शब्द मी फार पाळून ठेवला कोरोनात काय कळालं काय जगामध्ये एक शब्द गाजलेला आहे बरं का त्याचं नाव आहे प्रेम 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 हो ते खरं प्रेम मला त्या रोगामध्ये आढळलं पहा काय प्रेम माईचं लेकरावर लेकराचं माईवर नवऱ्याचं बायकोवर बायकोचं नवऱ्यावर काय प्रेम आहे मंडळी सांगूच नका जेव्हा नवऱ्याला कोरोना झाला आणि एका खोलीत टाकलं तर खिडकीतून पाहू लागली असं हो कर्माचे फळ भोगायले म्हणती सरण तिथंच रचलं माया माईने येथूनच बेल फेकला हो जाऊ दे आलं तसं गेलं म्हणती तोंड बांधून विश्वास नाही ना विश्वास नाही आणि विश्वास नाही म्हणूनच लोक मेले हा कोरोनानं नाही मेले तेवढे मंडळी कोठे तरी माणसाचा देवावर भरोसा पाहिजे बरं का पाहिजे हा कोरोना कोण आणलाय देवानं आणलंय कालचं पाणी कोण पाळलंय देवानं पाळलं कामून पाळलंय ते तुम्ही आम्ही पाडायला लावलोय आपले वागणं चुकलेत ना आपणच त्या देवाला निसर्ग चाले आपुल्या सत्य देव देखील आपल्या सत्तेवर चालतोच आणि चालवणारे आपणच होत बरं का माझ्या लहान मुलीला कोरोना झाला लहान्या कोरोना झाला डॉक्टरनं सांगितलं 100% कोरोना आहे या मुलीला कोण्या तरी झाडाखाली किंवा मांडवावर नेऊन शेतामध्ये ठेवा विचार केला मी 9 महिने 9 दिवस हृदय जागा देणे जन्म देता मी बाप हो लहानाची एवढी केली आज तिच्या जीवनावर प्रसंग आला म्हणून ते लेकरू आपण रानावनात नेऊन ठेवायचं ती मेली तर मेली पण आपण वाचलो पाहिजेत अशीच भानगड ना डॉक्टरला मी वाक्यात सांगितलं डॉक्टर साहेब समज घर बसलं तर चालतंय माझं पण मला माझं लेकरू एवढ्या प्रसंगामध्ये एवढ्या कळपातलं माझ्या हातानं मला तिकडे नेऊन सोडणं होत नाही आता घर बऱ्याच माणसानं पाहिलं माझ्या या गावचे माणसं बरेच चालती मै बिल्डिंग पाहायला फक्त तसे माया शनिदेवापाशीच घर येतं काय काय मला सोबती बिगर दरुजाची कोई भी आओ कोई भी जाओ चोराला मोकळी सज्जनाला मोकळी कोणाला मोकळी आपल्या घरामध्ये कोणाला बंधन नाही कालच्या कार्यक्रमात त्या दिवशी मंडळी
आम्ही देवापाशी कार्यक्रम करायला चोर आमच्या घरावर उड्या मारायला. कुत्रं आलं, कुत्रं रात्रभर पत्रावर गेलं, पत्रावरून खाली उतरलंच नाही. हे माझा खंडोबा आहे, ही माझ्या दैवताची शक्ती आहे. म्हणून मी जगाला इतका मी छाती ठोक सांगतो की देवाला विसरू नका तुम्ही. 100% कोरोना होता. माझ्या लेकरा बाळानं नातायनं माझ्या मुलीच्या अंग दाबले, सुनायनं अंग दाबले. आम्ही समजे त्या मंडळी त्या मुलीजवळ रोगाच्या. मग कोरोना व्हायला पाहिजे, माझी मुलगी मराय पाहिजे. पण मागं पुढं उभा आहे माझा खंडेराया. कसा कुठला कोरोना आला आहे? नाही, अजिबात नाही. पण विश्वास मरण्यापेक्षा जास्त विश्वास याच्यावर ठेवला म्हणजे तारणारा तोच आहे. म्हणून कोरोनामध्ये प्रेम आढळले बरं का. नाही भगवंतांना 18 पगड लोक दरबारला बसले राजा भुजंगाच्या. डाव्या बाजूला प्रधान उभा होता. पाहिलं राजा भुजंगानं, प्रधान मारली हाक, प्रधान मारली बा. हाक प्रधान मारली बाय. प्रधान मारली हाक, प्रधान मारली बाय. डाव्या बाजूला प्रधान उभा होता. पाहिलं राजा भुजंगानं हाक मारली, प्रधान हो म्हणून म्हणण्याचा विचार महाराज. माझ्या राजासारखं राज्य नाही. हा, माझ्यासारखा बोलबाला, मान मर्तबा, वजन आणि दरारा नाही. तुमचं वजन म्हणलं तर महाराज 3 छटाक 3 मासे 3 ग्राम 3 गुंजा मासे महाराज. हे तागड्यामध्ये टाकायचं आणि कुंटाला मापायचं वजन. हा, याला वजन म्हणू नये. काय म्हणाव? 4 माणसात बोलू लागलो, 4 लोक जबानीची किंमत करतात, त्याचं नाव वजन. बाबा बाबा 4 माणसात बोलू लागलो तर मोठे मोठे नेते लोक माझ्या समोर मना झोकवतात. कोणते कोणते हो? वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, नरसिंगराव माजी पंतप्रधान. असं आहे महाराज. एवढे मोठे मोठे लोक तुमच्या पुढे माना झुकितात. अहो त्याला कारण लय जबरदस्त आहे. काय कारण? तुम्हाला दाढीन कटिंग आले भारी जमतात. ए मी का वामणी आहे का? असा तोंडोळा दिसायला तुमचा. भगवंतानं पैसा धनमान संपत्ती उदया केली देव देऊन चुकला महाराज तुम्हाला. आणि देवानं दिल्यावर माणसानं नाही नाही म्हणून नाही. काय कमी केली देवानं? तुमच्या घरी काय ऊन महाराज? माझ्या घरी काय ऊन? तुमच्या घरी काय ऊन? माझ्या घरी काय ऊन? एका कोदड्यामध्ये तुम्ही 2-3 जण. अरे कमी नसती तर इकडे येऊन कहाला बोंबलला असता रे कडूच्या. कमी पडली म्हणून ह्या झोप म्हणलं केलं आपलं सुरू ढम 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 चालू. अरे काय कोणाचं जाणार आहे? करशील तेवढा भरशील. एवढं वाईट करायलो. एवढं वाईट करायले? असं काय वाईट घड? हे सगळे लोक टक 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 डोळे वाचून तुमच्याकडे पाहिलेत काय? हा. एवढ्याच सगळ्याचं पाप तुमच्या एकट्या लागणार आहे. पहा कशाबद्दल? याच्या झोपा मोडल्याबद्दल. बर म्हणजे खैसाडून जेवलेत आणि घरी गुंडाळून झोपलेत. तेवढ्याचं पुण्य आमच्या 5-6 जणांना. पहा झोपी जाणाराचं पुण्य तुम्हाला. हो, आणि हे जागृतीत आहे. पाप तुम्हाला. पर झोपबद्दल लोक काय म्हणतात? नाही की हो? झोप काळाची बहीण, तिचे नाव चांडाळी आणि तिचं नाव चांडाळीन. हो. ज्याने या चांडाळीची संगत केली त्याचं केवढं कल्याण होईल बाबा. किती हो? त्या किलारीला भूकंप झाला आणि भूकंपात माणसं मेले. कशानं? कशानं? लोकांना चांडाळीची संगत धरली की. बर गणपतीचा विसर्जन झाला ना माणसं झोपी गेले.
जसे झोपी गेले तसे देवानं कायमचे झोपी घातले मेले आणि काही उठले नाही. माणसं मेले. हा. मोरद्या भलते लोक उतरून गेलते हो. संडासला मोटरसायकली अंगूरची बगीचा मरुद्यानं महाराज आपले कुठे पित्र बाटायले. पण आपण एका पक्षामध्ये राहावं. आता काय झालं झोपवाल्या कोण राहू ना तर जागृतीवाल्या कोण राहावं. हो, राहिलो असतो हो मात्र शिवसैन्यात राहू ना तर राष्ट्रवादात राहावं. बाबा त्याचं तर नावच घेऊ नका हो. त्याच्यात तर पैसा नाही भेटत आहे. जिथं पैसा भेटतोय आपण तिथं जात असतो. बरं. आपला एक धंदा आहे पहा. हा. रोज आंघोळ स्नान करायचे अंगावर कपडे निरनिराळे कडकच घालायचे पहा. बरं. आणि हायवेला उभं राहायचं. कधी इलेक्शनच्या काळात विलक्षण सुरू झालं अंगातल्या कपड्याची इस्त्रीच मोड द्यायची नाही, कडकच ठेवायची. बरं. आणि हायवेला उभं हा. राहायचं. कोण्या पक्षाची गाडी हो, शिवसेना हो, राष्ट्रवादी हो, बीजेपी हो, काँग्रेस हो, अपक्ष येऊ द्या, हा. त्या गाडीत बसायचं. हा. थेट धाब्या उतरायचं. धाब्यावर हो. धाब्याच्या पुढं पैसा जात नाही गाड्यात पंक्चरच होतात मग तिकडे. हा. हे आहे तिकडच गिरायक दिसायले. इतके ओळखीला नाही का तुम्ही? बर का रे हा. हे काल परवा इलेक्शन झाले. कोणतं? ते झालं ना हा, ग्रामपंचायत. ग्रामपंचायत झालं की. माझ्या मनानं तू आज नंबर असेल तिथं. हो मीच होतो. बर तितकी का नाही कमाई बरी झाली पहा तेवढी. हेच 70 पावशेऱ्या आणि 25 बायलर कोंबड्या डाली खाली कोंडून ठेवल्यात पहा. एका इलेक्शन मध्ये हो 25 बायलर कोंबडी. 70 पावशेरी. बापा बापा. त्याच्यातल्या 2 कोंबड्या मेल्यात राव. कोंबड्या मेल्या ते कोंबा कोंबी मध्ये ते फेकून दिल्या. हा फेकून कसं द्यावं राज अन्न जान कसं कराईन. बापू उद्या शंकररावला विचारतो निकडा मसाला घेऊन घरी जाऊन खातो. शे मग काय अरे या मसाल्याला भिया रे. या दिसाचं काय इकत घेत हे मसाला लय आगाव आहे रे. राख लावून टाकी. या दिसात काही चिकत घेत नसतो आम्ही. का रे हा. एका इलेक्शन मध्ये 25 बायलर कोंबडी हो आणि 70 पावशेरी कमावली. कमावली. मतदानाच्या दिवशी कुठं होता? मी हा. आखाड्यावर जेवारी सांभाळू लागलो. नुसत्या कोंबड्याच गोळा कर. भगवंतानं पैसा धनमान संपत्ती उद्या केली. देव देऊन चुकला महाराज तुम्हाला. काय कमी केली देवानं? असा आहे महाराज. पण आपल्या गावामध्ये कमी कशाची? कशाची? आपल्या गावाला हा पाण्याचा भारी दुष्काळ म्हणावा. खरं आहे महाराज. 12 कोसावून पखाडीनं लगडीनं लोक पाणी आणू लागली. हा श्रीमंत लोकांची पाण्याची सोय होऊ लागली. हॅलो ऐका. तसेच शिवन्या ओम ढोरे यांच्याकडून 10 रुपयाची भेट आलेली आहे. दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. तसेच तुकाराम दादाराव पाटील जबडे यांच्याकडून 10 रुपयाची भेट आलेली आहे. दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. अवधूत तुकाराम पाटील जबडे यांच्याकडून 10 रुपये. तसेच दिनाजी धोंडीबा पांचाळ यांच्याकडून 30 रुपये. तसेच लक्ष्मण विश्वनाथ पाटील जबडे यांच्याकडून 20 रुपये. तसेच नरसिंह गोविंद लोखंडे यांच्याकडून सुद्धा 20 रुपयाची भेट आलेली आहे. दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. तसेच आपल्या येथील शिवम पांडुरंग पाटील हारसुले यांच्याकडून 101 रुपये देणगी दिलेली आहे. आलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. तसेच आबा पाटील येवले ऐका. तसेच आबा पाटील येवले यांच्याकडून 51 रुपयाची भेट आलेली आहे. दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. तसेच गुरुवर्य कैलासवासी गणपतराव राणोजी चांदणे बारसगाव व गुरुवर्य कैलासवासी जनाजी मानेजी बारसे विष्णुपुरीकर या दोन्ही गुरुवर्याच्या स्मरणार्थ त्यांचे शिष्य गुरुवर्य आनंदराव मोतीराम बारसे विष्णुपुरीकर यांच्याकडून 101 रुपयाची दान आलेला आहे. दिलेल्या दानाबद्दल धन्यवाद. देवरा खोजाचा मान बारा कोसळून पखाडीने लगडीने लोक पाणी आणू लागली. श्रीमंत लोकांची पाण्याची सोय होऊ लागली. गोरगरिबांना पाणी आणावं कवा, स्वयंपाक पाणी करावं कवा, लोकांच्या मोलमजुरीला जावं कवा. या पाण्यासाठी रहित लोक कदरलेत आणि पाण्याच्या आधारानं बाहेर देशाला लोक निघून चालले. अरे बाप रे, आता ही मंडळी कदरली महाराज. हा आणि गाव सोडून चाललेत. जाऊ द्या गेले महाराज. जशी आता ही मंडळी या गावाला
गावाला कदरली तसा माझा जीव सुद्धा या गावाला कदरला महाराज. कदरला आपणही कदरलो आता आपणही निघालो. एका सालातच काय काय करता महाराज. अरे जीवाला पाणीच भेटलं प्यायचं राहून का उपयोग महाराज. छेचे आपण कदरलो जात आपण राहणार नाही म्हणजे राहणार नाही. जानापुरीला याचं म्हणजे जशी लेख सासर घरून माहेर घराला येते याच प्रमाण माझा जीव धावतो. हो धावते धावते. तुम्ही म्हणसाल पैसे पाहून धावते की काय होय असा विचार होईल ना. हा. पैशापेक्षा प्रेम फार मोठे आणि हे जीव जास्तीत जास्त प्रेमाचा भुकेला आहे बरं का. हा तसं जानापुरीला याचं म्हणजे धावत येतो आणि एवढ्या चांगल्या गावाला तू कदरला आणि वैतागला. काय करता महाराज. जीवाला पाणीच भेटलं प्यायला तर राहून काय उपयोग महाराज. हा. छेचे आपण आता राहणार नाही. जिकडे ही मंडळी निघन महाराज तिकडे या मंडळीच्या मागे आपण निघालो तर निघालो. ऑक्सिजन करशील कोणाचा. आपण राहणार नाही म्हणजे राहणार नाही. निघाला निघालो निघाला निघालो. हे डोक्यावर काय घेतलं घेतला मी गाडीचा पाळणा. काय गाडीचा पाळणा. गडी दिसाय बारीक आहे मात्र वज वापराय बरंच आफ्रिडी खानदानी बापू. आफ्रिडी खानदानी आहे. गाडीचा पाळणा. गाडीचा पाळणा डोक्यावर घेतला निघून चाललो. या गाडीच्या पाण्यात सगळा संसार भरलाय माझा. सारा संसार भरला आणि पाण्यासाठी वैतागून निघाला. निघालो. हे मधामध्ये झोपलीलं काय दिसायला लागलंय. आणि तुम्हाला माहितच नाही का. तुम्हाला माहित नाही का महाराज. काल परवा माझी बायको बाळातीन झाली आणि तिला पोरगी दिली. झाली म्हणावे ती काय भंडी म्हैस आहे काय. ए मची कुठं पोरी देतात झाली म्हणाव झाली. हा झाली. लेकरू झालं म्हणायचं. हो लेकरू झोपिवलंय मधात. झोपवलंय. त्या लेकराच्या उरावर काय दिसायला लागलंय. हे चटणी वाटाचा पाटा ठेवलाय. हे मरल किंवा चल. हेच राजे तुम्ही खेड्याचे लोक येडेच राहिलेत. अरे आता वारे वादळचे दिवस जवळ आलेत. कदाचित मी खाली 5 जर गेलो माझं लेकरू उडून घेतो मी कोणाला मागाय जाऊ. बरं याच्याकरता आपली हुशारी आपल्याला पाहिजे. हा. हे चटणी वाटाचा पाटा ठेवला. उडून जात नाही गोळा होत नाही डेबर होत नाही मस्त नरम तूच राहते. ते जरा लहान झाला धोंडा मोठा ठेव नाही बरा ठेवला आकार. म्हणजे कायमचं डेबर होत नाही. नाही आकारान बरा ठेवला. हे अलीकून काय बांधलेलं दिसायला लागलंय. बंड वगैरे बांधलंय. हे त्याच्या मायचा संसार याचा. हो घारू मधामध्ये पार्सल केलं का. लंगड आहे ना लंगड. ते धड बोंबलंय ना. बरं असो हे पलीकडून बसलेलं कोण दिसायला लागलंय. हे पिवळ्या हा. लुगड्यावालं माझी लाडकी बायको. काय जिबीला हाड द्यायले हो. हा परण प्यारी आहे माझी परण प्यारी आहे. तुझ्या बायकोला पाहणं झालं का रोग आला काय. अहो कवळी बाळातील बरं. म्हणतात बाळाच्या जातीला 2-2 महिने बाजाच्या खाली उतरून नसतात. बरं. तिला एक कलीचं वार लागतं मी डोक्यावर घेतली निघून चाललो. बायकोला डोक्यावर घेतलं निघून चाललो. आणि ही मागून आलेली कोण आहे. म्हातारी ही मै माय माय मुकी दिवा घालीन तोंडात. ह्या मायची गदडी. अरे शिवा देऊ नको. डोक्यावर घेतलेली बायको गळ्याला फाशी लावून पायानं चालवलेली. जन्म देती माय. शाबास माझा वाघच की रे बापू तू. आता काय झालंय. कलियोग बिघडलं शहाणा सुरता तू बिघडला का रे. हो झालं काय. बायकोला डोक्यावर घेऊन निघाला आणि माईच्या गळ्याला फाशी लावून पायानं चालवली. त्या आईची मायला डोक्यावर घेतला असतं बायकोला पायानं चलिवलं असतं हा. तुझ्या पिढीला ऊन पडलं असतं काय. हे राजावर तुम्हाला हे तर काही कळत नाही. माझ्या मायनं फार मार उपकार केलेले. अरे येड्या माई सारखा उपकार जगामध्ये कोणाचा नाही बरं मंडळी. माणसाच्या जीवनावर 2 वस्तूचा उपकार आहे. त्या 2 वस्तू कोणत्या. पहिला उपकार माईचा आणि दुसरा उपकार गाईचा. हा माणूस माईच्या पोटी जन्मतो पण जन्मल्या दूध मात्र गाईचं पिवावं लागतंय. हो ना. पर या कलियुगामध्ये दोन्ही वस्तूला माणूस कट्टर बैमान झाले. गाई खाटका घरी कापल्या चालल्या आणि मायाचं एअर कंडिशन आपल्याला पाहणं. बहादराची बहादरीन काय घरात आली. यायच्या घरच्या यायचं विचार. माझं विचार आलेत का कोणी. हा जगाची रूढी माझ्या घरात घुशी हो. जगाची रूढी सांगायले. असा एक माईचा लेकरावर उपकार राहतो. तसं नाही महाराज. तुमच्या माईचा उपकार वेगळा आहे माझ्या माईचा उपकार वेगळा आहे बघा. असा तुझ्या मायने काय उपकार केला. खरं सांगा येरी अंदाज. माझी आता वय काय असेल. तू काय सांगायला. माझ्या माईचे उपकार सांगायलो. तुझी वय उमर असेल सध्याच्या काळात 30 वर्ष. माझी वय उमर पाहिली तर 30 वर्षामध्ये आणि आमच्या बापाला मरून झाले 40 वर्ष.
शाबास. लावा कोणी लेंद्राचं तर करा आपल्याला लावा बिरीच. नाही, एवढा अभ्यास या दरबार मध्ये कोणीच दिसेना मला. सुधारणा नाही ते बाप. तुमची वय 30 वर्षात आणि बापाला मरून 40 वर्ष झाली आहेत. बापाच्या माघारी 10 वर्षांनी या माईनं मला पैदा केले. धन्यवाद बापू या माईचा रे. अजून मुकी राहत काय म्हणती बापा नवरा हा. बापा नवरा चल मला जानापुरी मध्ये तुला या बापू सगळं लग्न लावून देतो. शाबास. अंधारात बसले तरी म्हणलं म्हातारं मान उचलून काऊन पाहिले. त्याला म्हातारपणची नको वाटायली काय हो. बायको म्हणलं तर बिचारीच्या तोंडाला पाणी. लांब लांब करायला कोणाला बिन मरता मपल्या खोटा मपल्या मला ₹1 महाराज. काय मोठी माया हे तुझे चिरंजीव काय म्हणतात. काय म्हणतात रे? तू लग्न करायचं म्हणतात. लग्न काय सांगू बापू तुला मी अजिबात कथा रान जळतंय जण पाहतंय मन जळतंय कोण पाहतंय रे. रानात गेलं बोलक बोल कोणीकडे जातंय घाट रोज हातात येतंय बाबा. होतंय होतंय. होते सूत्रानं झाले काय माय बापाच्या पोटी एकली तू लहानाची मोठी झाली वयामध्ये आली सोयराची तुझी सोयरीक होईन आला तर पसंत करीन जरा माल चांगला आहे ना. पसंत केलं तर हुंड्या जमत झालं. बर गरीबी असं इकून तिकून ते वानम्याकडे पाहिलं बापा जमलं रे एक सोयरीक झाली. सोयरीक झाली. बर मोठ्या टाटा माटामध्ये लग्न झालं रे बापा. लढू नको लढू नको मला सांग गुणानं काय आहे ते बा. सांगू वाटणार उपराळा आला काहीतरी हाल आहे तो म्हातारीची. मोठ्या ताटा पाटामध्ये लग्न केलं सोयाबीन इकून म्या बापानं बापू. सोयाबीन इकून केलं. कर्माची कहाणी म्या बापू दुर्दैव मोठे कुरबाळच. अरे अरे ही गोष्ट माणसाच्या हातची नाही. लग्न हो नव्हतं झालं. लग्न झाल्यावर लेकरू बाळ देणं ते देवाचं काम राहतं. त्या देवाला नमस्कार त्या देवाला नमस्कार. कोणाच्या झोपडे फुकून ते डकणे हातानं काय झोपडे फुकले का. देवान म्याकडे पाहिलं मला दिवसात राहिले रे बापू. कामून नाही राहायचे लोकांचे घर जाळल्यावर. लढू नको ये. अरे उपराळा आला रे उरभर भरू आला सांगतानी. लेकरू झालं 9 महिने 9 दिवस झालं. हा. वर्ग जन्मा झाला. वा वा चांगली गोष्ट झाली. लेकरूच नव्हतं लेकरू झालं झालं तर पोरग झालं देवानं काय केलं तुझं. सांग पुढं काय झालं. वर्ग जन्मा झालं लहानाचं मोठं केलं त्याचंही लग्न केलं रे बापा. अरे बाप रे काय देवानं तू चांगलं केलं. पहिली तुझी सोयरीक होईन गेली कोणती तुझं लग्न झालं. तुझं लग्न झालं लेकरू नव्हतं देवानं लेकरू दिलं लेकरू मोठं केलं. लग्न झाल्यावर तुझ्या हाताखाली सुनबाई आली. नाव घेऊ नको त्या साठवेचा. हिसका दाखिला काय गिन. महिना 2 महिने मुकी राहिले बापा. सून लागले टास करतात करतात कोणाच्या करायल्यात आजकाल. माझ्या कतरून गेला बाबा. कोणाचा कदर ते माय. चहा मागितला की फुटक्या कपात आणून द्याले. सून पाणी मागितलं की लातन तांब्या दाखवायला. अवघड काम असते हो. जीवगा कदरला बाय. कोणाचा कदर ते माय. मला वाटतं जानापुरी जावा हा जबर जुबर पहा आणि त्याचा पदर धरून पत्थर धरून जाव. लढायली न फडायली धिंगाणा करून घ्याली. वनवा झाला म्हणती धरत्याचा पदर घालियल मांडवर एकदा पुन्हा एकदा. होय माग इकडे इकडं माग म्हणलं तर पुढे आली. हे थली कथा पण कथा लागली कुठं कुठं कैलासा मधी जिजिया महादेव पार्वती चौसरीचा डाव खेळू लागली. पाहिलं भोळ्या महादेवानं आदिमाशक्ती पार्वतीला हाक मारली. सुंदरी गे म्हणून म्हणण्याचा विचार महाराज. तुला काय नवीन कथा माहित आहे का. माय 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 कारभारी मी घरामध्ये बाई बसतारी. काय दारू काय घरामध्ये बाई बसणार भाजी भाकर करणार. अहो या भाजी मध्ये मीठ किती टाकत माझी मला कळत नाही माय. त्या रस्त्याचं काय माहित होईल माय. आज माझ्या मनामध्ये एक नवीन विचार आला. काय विचार आला व. कैलासामध्ये भोगण्याकरता अनेक वस्तू आहेत हा पण तीर्थयात्रा नाही. नाही माय.
माय मला वाटतं कैलास सोडून द्यावं, आई खाली मूर्त लोकात जाऊन देव धर्म तीर्थयात्रा कराव. माय 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 तुम्ही एकटेच का एकटा आणि मी बायको कैलास सांभाळ. या एवढ्या मोठ्या वाड्यामध्ये एकट्या बायकोला सोडून जाता का? हा. माय कारभार तुम्ही काही म्हणा वय, मी बायको या वड्यात कशीच राहणार नाही. हे येडे नाही मग मी येते. नवरा कोण्या देवा धर्माला निघाला तर बायकांना मोडा घालू नये, प्रेमानं वाटा लावलं. नवऱ्याने एकली आणि देव धर्म कराव आणि आम्ही बायच्या जातीला कवा देव धर्म घरी राहा घरी. अरे दुकानावर गेला तू झाड सामान ते झालं, हापशीवर गेलं की हांडा भरून देऊन ते झाले पाया, बिडी पेडी लगेच ठेव यासेल घर नंबर वाच. मैया इथलीच आहे काय की दारू कमी पिरत पडतीस या. दारू पिरत लोकांच्या घरात जावं रे. घरी राहा घरी. हे येडे घरी. ना मामी ना. कैलास सांभाळ. ना मामी नाही. घरी राहा. ह्या माईची 14 जानेवारी तिळ सक्रात धडानं गोळाचं टमरे लोकांना दिलं. तुम तो ठहरे परदेसी. चला मामी येते. आदि महाशक्ती महादेवाला पार्वती काय ढवळ्या नंदीवरचा स्वार झाले, तीर्थयात्रा करण्याकरता निघाले कसे. असा महादेव मोठा जती, त्याची अर्धांगी पार्वती, तीच येरमाळ्याची सतन येडू डोंगरावर नाचती, तीच येरमाळ्याची सतन येडू डोंगरावर नाचती. असा महादेव मोठा जटीन त्याची अर्धांगिनी पार्वती. असा महादेव मोठा जटीन त्याची अर्धांगिनी पार्वती. तिची येरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नाचती, तिची येरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नाचती. अशी कथा ती जुनी पुराणी ग, रामलिंगाच्या ठिकाणी ग, रामलिंगाच्या ठिकाणी ग, रामलिंगाच्या ठिकाणी ग. त्याची नानी ग, तिथला आटत नाही पाणी ग, तिथला आटत नाही पाणी ग, तिथला आटत नाही पाणी ग. तिथलं पप्पा नाहीच्या हाती, तिथं तिचा बी वाटते भीती, तिथलं पप्पा नाहीच्या हाती, तिथं तिचा बी वाटते भीती. तीच येरमाळ्याची सतन येडू डोंगरावर नाचती, तीच येरमाळ्याची सतन येडू डोंगरावर नाचती. असा महादेव मोठा जटीन त्याची अर्धांगिनी पार्वती. असा महादेव मोठा जटीन त्याची अर्धांगिनी पार्वती. तिच येरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती, तिच येरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती. हनुमान उभा, तैनात हनुमान उभा ग, तैनात हनुमान उभा ग. भैरो बाग, तिथं वैर्याला नाही मुभा, तिथे वैऱ्याला नाही मुभा ग, तिथे वैऱ्याला नाही मुभा ग. पप्पा नाहीच्या हाती, तिथं दिवसा बी वाटते भीती, तिथलं पप्पा नाहीच्या हाती, तिथं दिवसा बी वाटते भीती. तीच येरमाळ्याची सतन येडू डोंगरावर नाचती, तीच येरमाळ्याची सतन येडू डोंगरावर नाचती. असा महादेव मोठा जटीन त्याची अर्धांगिनी पार्वती. असा महादेव मोठा जटीन त्याची अर्धांगिनी पार्वती. तिची येरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती, तिची येरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती. बाय बाय डोंगरावर नाचती, अगं माय डोंगरावर नाचती. महादेव पार्वती ढवळ्या नंदीवरचा स्वार झाले, हो तीर्थयात्रा करीत तीर्थयात्रा करीत आले कोण्या गावाला. कोण्या गावाला महाराज? ज्या गावची आज आपल्या समोर कथा चालू आहे त्या गावचं नाव काय. अरे पिंपळावतीला, अरे पिंपळावतीला. पिंपळावती नाम नगरी राजा भुजंगराजे करी. लाल बगीच्यामध्ये महादेव पार्वती उतरले, पर बसून बसून आदि महाशक्ती पार्वतीनं हाक मारली महादेवाला. ओय महाराज म्हणण्याचा विचार म्हणून. गाव महाराज हा. मालिक आली तू फ्रुटी, हा. मला तुमच्या लागली महाराज मोठी. पाणी पाजवा माय, नाही तर माझा प्राण निघून जातो.
याच्यासाठी म्हणलं बायकाची झेंबेली सोबत नसाव. काय झालं माय एक देव धर्म तीर्थयात्रा घडली की नाही घडली येडे तुला तहान लागली. हो माय काल एकदा घरी पाणी पिली होती पर माय. या गावचं कंडिशन तुला काय माहित नाही. कसं काय आहे माय या गावामध्ये पैसा धनमान काही मिळल हा पर पाण्याचं नाव घेऊ नको म्हणून असंही कारभारी मला कोणाचा धन नको कोणाचा दरवे नको. शिरपा मला एक टाइम जर पाणी पाजवलं तर माझा जीव वाचला. माझा जीव आता तडक निघाला. जीव निघाला जीव निघाला गेला खोट रोग पोहोचला. चहाच्या बघून इकडं मोरीत खाऊन जाय ना तू जीव. जीव खा पिया मला की धूम पळते काम म्हणलं की माग मायची लालची मेंढी गोटली. इकडे कॅलन मध्ये होते ना त्याला. मी मरून जाईन ना तिकडं मरसी चहा कर. माय मी वाचन की 4 दिवस. हाटामध्ये हाट 3 हाट आहेत बर का मंडळी. ते 3 हाट कोणते? स्त्री हाट, बाल हाट आणि संन्यासी हाट. हो त्याच ऐकावं लागतंय. दुसऱ्याच ऐकतच नाही ते. पार्वतीनं हाट धरलेला महादेवानं ओळखीला. का ग येडे बोला माय तुया महादेवानं पाणी मागाव हो आणि या महादेवानं तुला न पाणी पाजव. तुम्ही नाही द्यायची तर मला कोण दी? जरासा गोड बोलायची चढत की वरी जाऊ नका पाणी पडायले शितोडी आली तर. घ्या मला गिळून जा गावाकडे खबर घेऊन. पार्वत्या गोड बोलल्यावर कोणाला करमत आहे घ्या महादेव. गिळून बस येत आता आणतो पाणी. जा मा लवकर या. कमंडलू हातामध्ये घेतला कोण आहे? महादेवानं. राजा भुजंगाच्या लाल बगीच्यामध्ये चंदन बारोवर आले. ती चंदन बारो सरापून टाकलेली कोरडी पाछाणवती. महादेवानं वाकून पाहिलं छापी भिजल एवढं पाणी नव्हतं. काय केलं महादेवानं? झोळीमध्ये हात घातला आणि मुठभर भस्म काढला आणि कोरड्या बारवत टाकला. महादेवाचा भस्म बारवत पडल्या बराबर पाणी बारवत लागल रे. आनंदा गोविंदराव कदम यांच्याकडून 20 रुपयाची भेट आलेली आहे. तसेच करण सूर्यवंशी तळणीकर यांच्याकडून सुद्धा 20 रुपयाची भेट आलेली आहे. तसेच हर्षद शहाजी कदम, शरयू पांडुरंग पाटील कदम, श्रीनिवास पांडुरंग पाटील कदम यांच्याकडून 51 रुपयाची भेट आलेली आहे. तसेच पांडुरंग धर्माजी शिंदे यांच्याकडून सुद्धा 10 रुपयाची भेट आलेली आहे. आनंदराव मारुती शिंदे यांच्याकडून 10 रुपये, किशन आनंदराव शिंदे यांच्याकडून 10 रुपये, फुलाजी शंकरराव भैरे यांच्याकडून 10 रुपये, संजय त्र्यंबकराव पाटील कदम यांच्याकडून 20 रुपये, तुकाराम वामनराव शिंदे यांच्याकडून 10 रुपये, संभाजी पंढरनाथ पाटील येवले यांच्याकडून 10 रुपये, लक्ष्मण संजय येवले यांच्याकडून 10 रुपये, गोविंद नंदकिशोर काळे तसेच नंदाबाई मोतीराम काळे यांच्याकडून 51 रुपयाची भेट आलेली आहे. तसेच वैजनाथ कृष्णा सूर्यवंशी यांच्याकडून 10 रुपये, विष्णू दत्ता कदम यांच्याकडून 10 रुपये, तसेच संतोष भीमराव कदम व पंढरी भीमराव पाटील कदम यांच्याकडून 51 रुपयाची भेट आलेली आहे. तसेच पांडुरंग पंढरी कदम यांच्याकडून 10 रुपये, हनुमंत कडकेकर धनेगाव यांच्याकडून 20 रुपये, मधुकर गोविंदराव पाटील कदम यांच्याकडून 10 रुपये, कैलासवासी शिवाजी गोविंदराव पाटील कदम यांच्या स्मरणार्थ 10 रुपयाची भेट आलेली आहे. तसेच प्रसाद गणपत पांचाळ यांच्याकडून 10 रुपये, तसेच पांडुरंग शेषराव पांचाळ यांच्याकडून 10 रुपये, भुजंगराव आनंदा पवळे यांच्याकडून तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ
वाघ शिवबा जन्मला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची तोरण बांधले स्वराजाचे या थोरल्या गडाला तोरण बांधले स्वराजाचे या थोरल्या गडाला वाघ शिवबा हाती घेतली तलवार केला दुष्टाचा संहार घेतली तलवार केला दुष्टाचा संहार त्या अफजल्याचा कोथळा तन काढीला बाहेर अफजल्याचा कोथळा तन काढीला बाहेर त्या अफजल्याचा कोथळा तन काढीला बाहेर अफजल्याचा कोथळा तन काढीला बाहेर प्रतापगडाच्या पायथ्याशी खबर साक्षीला प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे खबर साक्षीला ओ बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला ओ बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला झाला रे तेचा राजा शिव छत्रपती माझा झाला रयतेचा राजा शिव छत्रपती माझा गेलाय राज्याभिषेक झाला जगत गाजावा गेला राजाभिषेक झाला जगत गाजावाजा करतोवा पुन्हा मुजरा हो मी माझ्या देवाला करतोवा पुन्हा मुजरा हो मी माझ्या देवाला ओ बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला ओ बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला वाघ शिवबा जन्मला वाघ शिवबा जन्मला पाकतीचे प्रणाम ऐका कथेचे प्रमाण काळ चार पाणी लागलं त्या चंदन बारवला कमंडलू भरून घेतला महादेवानं पार्वती पशारी हाक मारली का ग तू पाणी मागावनी या महादेवानं न द्यावं का हो ना मा तुम्ही नाही देणार तर मला कोण देईल? चाल जीवाला लागेल एवढं पाणी पिन लवकर निघ आता पुढे उद्या खूप लांब जायचं इंगोलीच्या पराड आता माय 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 कारभारी हा. काय काळात चार पाणी आणले हो. काय थंडीगार चावली आ, तुम्ही काही म्हणा मला आता भूकही लागली अरे अरे हिचं तर गाणं वाळडे किंवा आता येऊ नको म्हणलं तर बोजा बांधीन बेळ्यात जाऊन उभी राहते आणि एकदा घरी जेवली होती माय मी या जानापुरीला मी हानीनं गेलो लांब तंगड्या करून उभी राहिली त्या मोटरसायकली हो, पाशी काली एकदा घरी जेवली होती माय मी चल वचल ती बी. बंदच होते इथे पुन्हा तुम्ही मला येऊ द्यायची नाही म्हणून मी दुनियावर जबरदस्ती ताने सैन करायची नाही आणि भूकही सैन करायची नाही नाही, नाही, तुम्ही काही म्हणा मला लय भूक लागली पण मला काय म्हणायचं काय नाचारी असा पण विचार पाहिजे विचार विचार ज्या घरामध्ये विचार त्याचा संसार जिथे विचार नाही तिथं संसार नाही तू तरी माझ्या मनावर राहणार तर मला तरी तुझ्या मनावर राहू नाही, दे नाही, 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 कारभार तुम्हीच माझ्या मागे या मी बायको तुमच्या मागे येणारच नाही आता तुझ्या माग न येऊन मी करू काय लोंबलेले कद्दू खासान काय तुला कधू सापडलं का काय खासान मग स्वयंपाक करायचा असं आहे कारभारी मला काय वाटते आपण जरा स्वयंपाक कराव बरं. आपण दोघं नवरा बायकोने जेवाव हा. नंतर या माळ्याच्या पलीकडे निघून जाऊ मग कर बरं लवकर लवकर स्वयंपाक स्वयंपाक करायला का रे महानाच्या 2 टाकावं तांब्यावर पाणी पिऊन खाईन म्हणून हात कोरभर तुझी बायको कोट गेली बाळात कोणाला गेली बाळात पण गेली किती वेळ होती का बायकोच्या हाताला सवय हो जेवायला यायचं का सवय तुमच्या बायकोच्या हाताला ये मग स्वयंपाक करायला होतो 4 वाजता 4ला
4 जरा वाजता हात धुवून येतो आंघोळ. ये लवकर ये. सध्या तिच्या हाताला खरूच आहे. ए, नका हो, ते तुमचं दुखणं तुमच्याकडे राहू द्या. ये ना जेवायली. नाही नका नका नका. तिच्या हाताला लय सवय रे. असं आहे कारभारी हा. घंटा लागते मला पार्वती म्हणायला. विकायला एका या लक्ष्मीला मी एका बायला स्वयंपाकाला ऐकत नाही. या बायाला एकाही बायला स्वयंपाकाला ऐकत नाही. मला कल्पना आहे. हा खरंच तू या जानापुरीच्या बायाला स्वयंपाकाला अहो, ऐकत नाही. ऐकतच नाही. या बायाला स्वयंपाकाला ऐकत नाही म्हणून तर तुझ्यावर घंटी हलवायची वेळ आली. अरे त्या देवाला दिली व हा, देव भैकला. ये मला घंटीन गुत मला जागरण होईन गेलं. लय चातुर. लय चतुर. काय सांगावं मंडळी, या बहादरनीच्या हातचा स्वयंपाक कोण्या बहादरानं खावा. त्यांना हागाय जावं. इतकी तर चांगली करते पा स्वयंपाक. कारभारी हो. त्याच्या नादी नका लागू तुम्ही. हिच्या नदीला का पास द्या. त्याच्याकडे पाहू नका तुम्ही. हो, माझ्याकडे हिच्याकडेच पहा. पहा. तुझ्याकडे पाहून तर असं झोपडं उकूचलंय. कारभारी घंटा लागते मला पार्वती म्हणायला. इथं एका बायला मी स्वयंपाकात ऐकत हा. नाही. तुमच्या मन पसंतीचा स्वयंपाक करून तुम्हाला मी जेवून घालते. माय कर बरं स्वयंपाक मग. तुम्हाला आवडते ते सांगा मला. असं हो जवळजवळ आजचा कार्यक्रम औंधाच्या वर्षातला 145वा कार्यक्रम आहे बरं मंडळी. त्याच्यात प्रवासामध्ये संसारामध्ये खूप काही अडचणी येतात. त्या अडचणीला तोंड द्यायचं आणि साथ करायचे. कार्यक्रमामध्ये रात्री कार्यक्रम माझा हिंगोलीजवळ होता. कार्यकर्त्याचं म्हणणं आलं की 9 वाजता येत असे आले पाहिजेत बाबा तुम्ही. आता काय धावा असेल त्या जीवाला माहिती. धाव तुम्हाला सांगल्यानं भरती होणार नाही मंडळी. धावत इथपर्यंत आले आंघोळी केल्या, जेवण केले आणि आराम झाले का नाही. कारण काय, हे मार्ग दाखवण्यासाठी थोडंसं स्वतः व्यथा भोगावं लागते बरं का म्हणून. लोकाला जर सांगायचं जर असेल तर आपल्या घराची राख लावावं लागते. तेव्हा लोकाला सांगा येतं की तुम्ही असं करा पोर हो. नाही तर इकडं तुम्हाला बरं मध्यान सांगायचे तुमचे पैसे उठायचे ना मजल्यावर मजले 3 टाकायचे का नाही. अगोदर आपलं घर फुकून द्यावं लागते आणि मग लोकांच्या घराला सुतानच पहा. किंवा आता घेणार देण्यात आता जानापुरीला लागलंच की आता काम म्हणून काम नाही. 2-3 वर्षात आमची संगत नसती झाली तर पहिलाच काळ बरं होता काय की आता त्याला किती कष्ट व्हायले. 2-4 दिवस मोडायले, पट्या करावं लागायल्यात. ते दगडगावचा पाहुणा तिथून बेजार व्हायला येतं. ते काय वाटलं खिचडी खिचडी आपल्या घरीच नाही. ते बिचारा खिचडी वाटून परेशान. म्हणजे मला सुख नाही तुम्हालाही सुख नाही. पण एवढंच खरं की जन्मलो या जीवनामध्ये या जन्माचं हे स्वार्थक आपल्या कधी पण कामी पडणार आहे. हे 100% अधिक खरं आहे बरं काय. स्वयंपाक चांगला कर. तुम्ही सांगता स्वयंपाक करते कारभारी. कर बरं मग. तुम्हाला कोणतं आवडते माय. पुरणपोळी. काय पुरणपोळी नका माहिती चिमडा. पुढं पुरण घाला, वाटा घाटा, उंडा चुरून तोडून घ्या, गोल करा, तिच्यात पुरण भरा. इकून तिकून पुरण भरलं. पोळी काय लाटाय गेलं तव्यावर का नेऊन टाकली की फटकन फुटती माय. पोळी इकडे पुरण इकडे. नका माहिती दुसरा कोणता सांगा हो. पोळ्या जमत नाही. हा. महादेवाची पार्वती आहे नो. नाही 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 जमत. महादेवाच्या पार्वतीला पोळ्या कशा जमती. चिमडा राहते माय. कोसाला जायचं. साधा स्वयंपाक कर. साधा कोणता माय. वरण चपाती. काय वरण चपाती. नका ते गवळ्या भांडे होतात माय. दुसरा कोणता सांगा हो. बुंदी सांगा, बासुंदी सांगा, गुलाबजाम सांगा, बिर्याणी सांगा. कोणता महादेवाची पार्वती आहे की रे मी. काय झालं रे. अरे माझ्या गळ्यात एवढा लिंगायची झाकून ठेवल्या. नाही उघडा करून ठेवते. झाकून ठेवला काय की दिसन चला. लोकांना दाखवते. चपात्या जमत नाही. नका माय. पुराणी काळामध्ये वराडे होते. हो आजच्या काळामध्ये हायब्रिड निघले. या हायब्रिडच्या तरी रोट्या करून चाल. आता माय कारभार तुम्हाला येड तर लागला नाही. हा. हायब्रिडची दशा कशी काय जात आहे का तुम्हाला माहित. हा. आवत आज जर दळून हा. आणलं त्याला घ्यावं लागते उनुनी. बरं. इकून तिकून काय उनुनी घेतलं आणि रोटी काय करायला गेलं. हा. अर्धी राहते हातावर, अर्धी जाते तव्यात. खपा खप कर. दुसरा कोणता सांगा हो. काय मसनवटा सांगा काय. पोळ्या म्हणलं पोळ्या नाही, चपात्या म्हणलं चपात्या नाही, जेवारीच्या का दगड करून चालता काय. अहो, कारभारी हा. त्या गरीब माणसाला काय मारा लागले. मला बायकोला एक स्वयंपाक येते. तुला स्वयंपाक येते. मला एक स्वयंपाक येते. कोणता. तुम्हाला माहित नाही. हसता बोलता धुमत पळता. गडबडीने एसटीला जायचा पा. हसता बोलता धुमच पळता या जानापुरीच्या बायाला स्वयंपाक नाही जमायचा. कानाला
अकरा दिवस स्वयंपाक केव्हा येईल? हाचता बोलता धुमत पळता पदार्थ आहे कोणता? मला माहित नाही. नाही. शेंगुळे. झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट झालं सैराट. त्याचं नाव आहे का झिंगाट? खा ग. बोला. किती दिवस झालं माझ्या हाताखाली नांदायली. हो माय. शेंगोळी हा पदार्थ तू आणि काही मला चारला नाही. तुम्ही काय मला मागितले काय मी काय? कानाने ऐकलं नाही डोळ्याने पाहिलं नाही. तुमच्या माने तुम्हाला खाऊ घातले तुम्ही काय मला मागता? शेंगोळे कसे राहतात? काय शेंगुळे चांगले राहतात खायला खमंग खुमंग. बरं. शेंगुळ्याचं पीठ करायचं 12 मिसळ्याचं जमा. हा. त्याच्यामध्ये चटणी मीठ टाकायची. हा. उंडा करायचा. ए इटीचा कारखाना करते. चटणी मीठ टाकायची. हा. उंडा करायचा. चुलीवर बघून ठेवायचं. हो. टुळकून तेल टाकायचं. ताडपट फोडणी. फोडणी हिसाबांती. काऊ. तुला बसायचा आकार नाही. नाही मग मी आकारान बसते. कशी बसते दुर्गा देवी बसली नाही, 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 मी आकारान हो बसते. झिपरिया जाऊन घेशील. फोडणी काय दिली कारभारी? हा. मग करायची शेंगुळ्याला सुरुवात. कशी? तुम्ही काय करा नुसतं माझ्या हातावर ध्यान ठेवा. हा. पतर पतर मधामध्ये हात घालू मी नका. कशाला घालू? मी बाई आता स्वयंपाकाला लागायले. हो हो उंडा जोडायचा. देवाळी करायची. चक्कर करायचा. सोडा भुंगण्यात उंडा जोडायचा. ए सुगण्या ए सुगण्या माय 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 काय धरायचा आकार आहे ग तुला? किती नादर धरलं होतं. अजून एकदा धर ना. सांडरी अरे ज्या परदीस बारक्या खोल डोळ्या भूत कपड्या गाबुळ्या पडत्या मुंगूस तोंड्या. अरे लांब लांब लोकरच्या दांड्याला काढते बोल काय करतो परदीच्या. ए सुगण्या मी म्हणलं हातोपा ते आवरू लागाव ते वाकडं करायचं मोहगंडीत चुकलं की हो मो डायरेक्ट एक्सप्रेस मनमाडच निघाली की बारकी परदी. घेणार देणा हिच्या शेंगुळ्यात मग मुटकुळेच पडली. होय माय मागं. माय चले माय चले चले माय धर 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 मोड मिळून पुड काय टाकीस त्यात खातो भाजून आम्ही. माय 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 कारभारी तुम्ही तितक्या दूर गेल्यावर माय मला करमत नाही. मग तर अवघड झालं की काय? दूर गेल्यावर तुला करमत नाही जवळ बसल्यावर मग हात गुणानं बसत नाही. नाही, माय, तुमचे हात असे मागं ठेवा, माय, मी बाई आता असं- याला हलकटातच येईन. नाही मागं ठेवा. बरं उंडा जोडायचा. हा. उंडा जोडायचा. लेवाळी करायची. चक्कर करायचं. थोडं बघले थोडं थोडं. आपण एकदा टाकून देऊ. रात्र तोडा तोडीत घालतीन जेवती कधी. गाव कारभारी तुम्हाला येडं तर लागलं नाही. आधीचा उंडा घेतला त्या भगुड्यामध्ये टाकला. ते शिजाव कसा काढाव कसा आणि खावाव कसा. आपल्याला काय काम आहे का? काही नाही. हुंडा पडला अदनात हो. रटावून जाळ घालू. बरं. हुंडा शिजला सुतानं काढून घेऊन दोघं दोघं बसतो तोडीत खात. बस कुत्र्यानं मसर तोडल्या रात्रभर चल कच कच कच. जेव्हा भूक लागली तेव्हा हुंडा खायचा. जेव्हा भूक चव आलं तेव्हा शेंगुळे काय शिजले कारभारी? मोठी एक परात घ्यायची. थाटी लागणं वाटी लागणं शेंगुळे खायला. शेंगुळे घ्यायचे त्या मोठ्या परातीमध्ये टाकायचे. बरं अर्धे घालायचे माझ्या बोटामध्ये घालायचे. ये. हा ही पद्धत आहे का खायची? शेंगुळे खायचे. बरं बोटामध्ये शेंगुळे घालायचे. उरलेले खिशात घालायचे. साजरा असा उंची वाटा हा. पाहता या वाटीवर जाऊन उभं राहायचं. बरं. इकडे शेंगुळे खाचा कणका तिकडे भांडणाचा दणका. खाम दोन्ही व्हायले. हो. भांडण ऐकणं व्हायले शेंगोळे खाणं व्हायलेत. पुन्हा पुन्हा सरले की पुन्हा दडपायचे. हातात पुन्हा सुरू करायचे. बरं. घरी जायचं 2-3 तांबे पाणी प्यायचं. हा. आणि उबडणी जायचं. उबडं काम हे सरळ नीती देत नाही नो. वाकडं राहते ना. वाकडं कुठे तर असंच करते माणसाला. सकाळी घडीवर 4 वाजू देत नाही. हा. कोंबड्याला बाग देऊ देत नाही. शेंगुळ्या माणसाला हलू 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 उठवते. शेंगुळे हलू हलू उठवतात. बर शेंगुळ्यानं काय उठवलं? हा. हातामध्ये डबा घेते. त्या मारुतीच्या माग जाते. कष्टापुढे देते की मग असे लहान लहान लेकर म्हणतात हाग्या हाग्या उठ त्या मागून आलं भूत. तू महादेवाची पार्वती आहेस का मसणवट्याकडे असे मोकळा शेव झाला भातावर. आधी महाशक्ती पार्वती महादेवाच्या जीवासाठी स्वयंपाक करती कसा? अरे स्वयंपाकाला जागा पायाली पिपदरीचा पिपळा पिपदरीचा पिपळा बरगळावर रानले आणले स्वयंपाकाला निथळ अरे का बरगळावर रानले आणले स्वयंपाकाला निथळ अरे दगड गावून दगड आणले चूल बनवली शीतळ चूल बनवली शीतळ मळ धावड्याहून लाकडा
टाकळीच उखळ गोट सांगतो खरी सांगतो खरी गावाचं नाव पावन मारी सांगतो खरी गावाचं नाव पावन मारी स्वयंपाक करू लागली आदिमाया शक्ती पार्वती स्वयंपाक करता करता धोपट गेला आकाशात धोपट गेलेलं पाहिलं कोण मंडळी महाराज त्याच गावचे राजाचे गुराकी लेकर महान अरण्यात ढोरं चारू लागली लाल बगीचा धोपट निघलेलं डोंगरामधून लेकरानं पाहिले कोणीकडे काय म्हणतात दादा अरे तिकडे धुपड कशाचा निघायला कशाचा असेल रे दादा चला चला रे दादू भाई गदिया माझ्या राया चला चला रे दादू भाई गदिया माझ्या राया एक धावत एका पुढे गदिया माझ्या राया एक धावत एक धावत एका पुढे गदिया पुढं माझ्या राया एक धावत एक पुढं आले लागया बागला रामा आले लागया बागला दाबात लेकर चालून लाल बगीच्यामध्ये आले चंदन मारोला लागले पालता काळा चार पाणी पाहिले कोणी काल म्हणतात दादा बरेच दिवस झालं गावाला पाणी नव्हतं नाही. योगायोगानं पाणी आलं काय पाणी आलं अरे बाप रे दादा काय पाणी आलंय होय रे दादा का रे दादा आज बरेच दिवस झाले आपल्या गावाला पाणी नाही योगायोगानं आपल्या गावाला पाणी आले खरं सांग दादा तुला पाहू नाही का हाय बा हात पाय हलवाय पुरतं जीव वाचवाय पुरतं हाय बा. कसा काय पाहतो दादा इथून ऑटो धरायचा हो. थेट नांदेडला जायचं बरं. त्या गोदावरीच्या घाटावर उभं राहायचं हा. आणि त्या थेट त्या गोदावरीत उडी मारायची आणि तिकडं बासरला निघायचं अरे बाप रे याला डगा पाहुणं म्हणतात चला सा, द्या. काय रे टाटाच्या पुलावून गोदावरी मध्ये उडी मारतून खाली बासरावर निघतो हो. कसं काय मरून बम फुगून मरासाठी पोहावं लागलं पक्क नाही नो लेकर लागल्या आंघोळी कराय लेकरात लेकर म्हणतात दादा दादा बरेच दिवस झालं पाणी नाही आपल्या गावाला नाही. हे वर्तमान गावच्या राजाला नाही 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 जर वर्तमान गावच्या राजाला कळवू ना हा. राजा बालोबाल खुश होईल ना आपल्याला काहीतरी इनाम आपल्याला देईल 10 लेकरांना अंगवले करून आले राजा सबला